असं म्हणतात की आयुष्यातला अहंकार, मीपणा, राग आणि द्वेष सोडून जर तुम्ही या एका शिखराची पायरी चढलात ना, तर गुरु शिखरावर पोहोचण्याआधीच साक्षात दत्तात्रयांच्या अस्तित्वाची जाणीव होते. आज मी तुम्हाला अशा एका अलौकिक जागेवर घेऊन जाणार आहे, जिथे हवा, पाणी, दगड आणि प्रत्येक पायरीवर फक्त आणि फक्त दत्त महाराजांचा नामजप ऐकू येतो. हो, मी बोलतीये अखंड दत्त महाराजांचे निवासस्थान गिरनार पर्वताबद्दल. जर तुम्ही गिरनारच्या वारीचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या आजच्या एपिसोडमध्ये मी गिरनारचा इतिहास, आमचा अद्भुत प्रवास आणि 9,999 पायऱ्यांचा अनुभव तुमच्या सोबत शेअर करणार आहे. तर झालं असं, मला बऱ्याच जणांनी विचारलं, गिरनारला जाण्याचा प्लॅन अचानक कसा बनला? खरं सांगू, गिरनारला आपण आपल्या मर्जीने जात नाही. जेव्हा साक्षात दत्त महाराजांचा कॉल येतो ना, तेव्हाच आपले पाय गिरनारच्या दिशेने वळतात. मागच्याच वर्षी गिरनार या विषयावर अभिजित पानसेंबरोबर मी एक पॉडकास्ट केला होता. त्या पॉडकास्ट नंतरच त्या जागेविषयी खूपच कुतूहल निर्माण झालं. एकदा तरी गिरनारची पायरी चढायची असं एक तीव्र इच्छा मनात निर्माण झाली, पण योग येत नव्हता. पण अचानक एके दिवशी मैत्रिणीचा फोन आला, जाऊया का ग गिरनारला? आणि मी लगेच आपला होकार कळवला. असं एक एक करत आम्ही 6 जण आलो. वाटसरू ट्रॅव्हल्सशी संपर्क साधला आणि बँड्रा टर्मिनस वरून वेरावळ एक्सप्रेसच्या फर्स्ट एसीने आमचा हा प्रवास सुरू झाला. एकदम प्रीमियम फिलिंग, गप्पा, गाणी आणि अनुभवांची देवाणघेवाण करत आम्ही दुसऱ्या दिवशी जुनागडला पोहोचलो. जुनागडमध्ये उतरल्यानंतर बॅग्स हॉटेलवर ठेवल्या आणि आम्ही निघालो थेट कुंभकर्ण थाळी खायला. बापरे, केवढं प्रचंड ताट ते! पाणीपुरी पासून 10 प्रकारच्या भाज्या, गरमागरम पराठे, ढोकळा, बासुंदी आणि काय काय. थाळी बघूनच आमचं पोट भरलं. आणि ती थाळी सर्व करण्याची पद्धत तर एकदम भन्नाट होती. मनसोक्त जेवून आम्ही निघालो ऐतिहासिक अप्परकोट किल्ला बघायला. इसवी सन पूर्व 319 मध्ये मौर्य सम्राट चंद्रगुप्ताने बांधलेला हा किल्ला, अडीकडी बाव आणि तुर्कस्तानची प्रसिद्ध नीलम तोफ पाहून आम्ही थक्क झालो. संध्याकाळी 7:30 वाजता फ्रेश होऊन आम्ही निघालो गिरनारच्या दिशेने. जसं जसं गिरनार जवळ येत होता तशी तशी मनातली उत्सुकता आणखीन वाढत होती. पायथ्याशी पोचून आम्ही आधी भवनाथ मंदिरात महादेवांचे दर्शन घेतले आणि तिथला इतिहास जाणून घेतला. त्यानंतर वाटसरू ट्रॅव्हल्सने आमच्या हातात एक काठी आणि टॉर्च दिला. प्रामाणिकपणे सांगते, तेव्हा मला त्या काठीचं महत्व कळलं नव्हतं, पण पुढच्या काही तासात तीच काठी आमचा सर्वात मोठा आधार बनणार होती. त्यानंतर पुढे आम्ही रजिस्ट्रेशन केलं आणि पायरीशी असलेल्या लंबे हनुमानाला नमस्कार केला, नारळ वाढवला आणि जय गिरनारी गुरुदेव दत्तच्या गजरात रात्री 10:30 वाजता 9,999 पायऱ्यांची वारी सुरू झाली. नमस्कार, जय गिरनारी. आता आपली गिरनारची यात्रा सुरू होती. आता आम्ही पहिल्या पायरीपाशी आहे. तिथेच हनुमंताचं मंदिर आहे आणि श्री स्वामी समर्थांचं सुद्धा इथे मंदिर दिसेल आपल्याला. आणि अंधारही आहे. आज गर्दी काहीच नाहीये आणि खूप अंधार आहे. रात्रीचे 10:15 वाजलेत. आम्ही आता चढायला सुरुवात करतोय. अजून एक ग्रुप आम्हाला जॉईन होतोय आणि खरं तर मध्ये सिंहाची घटना घडली होती, त्यामुळे सगळे घाबरले होते. माझ्याही मनात थोडी भीती आहे, पण दत्त महाराज सगळं सांभाळून घेतील आणि छान आमची यात्रा होणार आहे. सुखरूपपणे आम्ही खाली येणार आहे आणि तुम्हाला सुद्धा या ब्लॉगद्वारे कळणार आहे की कसं यात्रा होते. सुरुवातीच्या 3,000 पायऱ्या म्हणजे गिरीचं घनदाट जंगल. आम्हाला स्पष्ट सांगण्यात आलं होतं, एकत्र चाला, काठी आपटत चाला, कारण काही दिवसांपूर्वीच एका नरभक्षक सिंहाने इथे एका मुलावर हल्ला केला होता. काळोखी रात्र, शांत जंगल आणि जीवात जीव धरून चालणारे आम्ही 6 जण. मनात फक्त गुरुदेव दत्तांचा नामजप सुरू होता. 1200 पायऱ्या चढून गेल्यावर आमचे पाठीराखे शंकर महाराज यांचे दर्शन झाले. त्यांचा आशीर्वाद घेतला आणि पुढे सरकलो. त्यानंतर 3,000 पायऱ्या पार केल्या आणि अचानक हवामानच बदललं. प्रचंड पाऊस, सोसाट्याचा वारा आणि इतकं दाट धुकं की समोरचं काहीही दिसत नव्हतं. खाली पाहिलं तर जुनागड शहराचे दिवे धुक्यात हरवत चालले होते. रस्ता पूर्ण काळोखात, अगदी बोटांवर मोजता येतील असे लोक होते आजूबाजूला. पण टॉर्चच्या प्रकाशात आणि हातातल्या काठीच्या आधाराने आमची पावलं पुढे पडत होती. वाटेत चहा, कॉफी, लिंबू सरबत आणि फळं खात आम्ही पुढे जात होतो.
3800 पायऱ्यांवर जैन धर्माचे 22वे तीर्थकर भगवान नेमिनाथ यांचे कोरीव काम असलेले भव्य मंदिर लागले. त्यानंतर रात्री 12:30च्या सुमारास आम्ही पोहोचलो अंबा माता मंदिराजवळ. तब्बल 5000 पायऱ्या पूर्ण झाल्या होत्या. हे एक पवित्र शक्तिपीठ आहे जिथे पार्वती देवीचा वास मानला जातो. अंबा मातेचे दर्शन घेऊन पुढे 500 पायऱ्यांवर श्री गोरक्षनाथ महाराजांचे मंदिर आणि त्यानंतर 1500 पायऱ्यांवर भैरवनाथांचे मंदिर लागले. भैरवनाथ मंदिराच्या पुढे 300 पायऱ्या खाली उतरलात तर कमंडलू कुंड आणि अन्नछत्र असतं तिथे. तसंच खाली न जाता जर तिथूनच डाव्या बाजूच्या कमानीतून अगदी उभ्या सुळक्यासारख्या शिखराकडे जाणाऱ्या 1000 पायऱ्यांची अंतिम आणि खडतर लढाई आम्ही सुरू केली. अखेर आम्ही गुरु शिखरावर पोचलो. समोर भगवान दत्तात्रेयांच्या पवित्र चरण पादुका होत्या. तिथे डोकं टेकवलं आणि एका क्षणात 9999 पायऱ्या चढण्याचा सगळा थकवा गायब झाला. वाटलं आयुष्याचं सार्थक झालं. त्यानंतर दर्शन घेऊन खाली 1000 पायऱ्या उतरून आम्ही कमंडलू कुंडावर महाप्रसाद घ्यायला गेलो. गरमागरम कढी, खिचडी आणि शिरा. त्या अद्भुत वातावरणात थकलेल्या जीवाला तो प्रसाद म्हणजे साक्षात अमृतच वाटत होता. त्यानंतर आम्हाला तिथे सुमारे 5000 वर्षांपासून अखंड तेवत असणारी पवित्र दत्तधुनी पाहायला मिळाली. असं मानलं जातं की भगवान दत्तात्रय इथे सूक्ष्म रूपात सतत निवास करतात. विशेष म्हणजे ही धुनी दर सोमवारी अत्यंत विशेष रूपात दर्शनासाठी असते आणि आम्ही ठरवूनच सोमवारीच तिथे पोहोचलो होतो. दत्तगुरूंच्या कृपेने हे अलौकिक दर्शन आम्हाला लाभले. आता उजाडलं होतं तरी धुकं कायम होतं. आमचा प्लॅन 5000 पायऱ्यांवरून उडण खटोला म्हणजेच रोपवेने उतरण्याचा होता. पण हवामान खराब असल्याने रोपवे त्या दिवशी बंद होता. दत्त महाराजांची इच्छा आम्ही चालतच उतरावे अशीच असावी. मग काय 4-5 तास चालत आम्ही पायथ्याशी आलो. हॉटेलवर फ्रेश होऊन आम्ही लगेच गाडीने सोमनाथकडे निघालो. 1 तासात सोमनाथला पोहोचलो. जेवलो आणि गाढ झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30 वाजता या प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाचे म्हणजेच सोरटी सोमनाथच्या महादेवांचे दर्शन घेतले. स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना आणि समोर अथांग पसरलेला समुद्र. हे दृश्य शब्दात सांगण्यासारखे नाही. त्यानंतर त्रिवेणी संगम, भालका तीर्थ, बाणगंगा आणि गीता मंदिर अशी प्राचीन स्थाने पाहून वेरावळ स्टेशनवरून ट्रेन पकडली. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता आम्ही पुण्यात पोहोचलो. येतानाच आम्ही ठरवलं पुन्हा गिरनारचे बोलावणे आले की लगेच निघायचं. जय गिरनारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की तुमचे अनुभव कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.